मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यांमुळे वसई विरार शहरातील जुन्या आणि जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनलाय। या पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिका प्रशासनानं कठोर भूमिका घेत C1 प्रवर्गातील अति धोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करण्याचे आदेश दिलेत। महापालिका आयुक्त पृथ्वीराज BP यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचं आवाहन केलं आहे। महापालिकेनं नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात अनेक इमारती धोकादायक आणि अति धोकादायक असल्याचं निष्पन्न झालं असून संबंधित इमारत मालक आणि गृहनिर्माण संस्थांना नोटीसही बजावण्यात आल्यात। मात्र केवळ धोकादायक घोषित इमारतीच नव्हे तर इतर काही इमारतींमध्येही अचानक स्लॅब किंवा छत कोसळण्याच्या घटना घडल्यानं प्रशासनानं अधिक सतर्कतेचा इशारा दिला आहे। दरवर्षी पात्र संरचनात्मक अभियंत्यांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं आणि अहवालानुसार आवश्यक दुरुस्ती व मजबूती करण्याची कामं तातडीनं पूर्ण करणं बंधनकारक असल्याचंही महापालिकेनं स्पष्ट केलं आहे। बीम, स्लॅब आणि भिंतींना तडे जाणं, लोखंडी सळ्या उघड्या पडणं, इमारत एका बाजूला झुकणं, मोठ्या प्रमाणात प्लास्टर गळणं, विचित्र आवाज येणं किंवा पावसामुळे गंभीर गळती होणं ही इमारत धोकादायक असल्याची प्रमुख लक्षणं असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे। महापालिकेच्या आदेशांचं उल्लंघन करून स्ट्रक्चरल ऑडिट न करणं किंवा वेळेत दुरुस्ती न केल्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी संबंधित इमारत मालक, विकासक आणि गृहनिर्माण संस्थेवर राहील। अशा दुर्घटनांसाठी महापालिका जबाबदार राहणार नसल्याचा स्पष्ट इशाराही आयुक्त पृथ्वीराज BP यांनी दिला आहे। तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। द पोलीस न्यूजसाठी अशरफ खान, वसई विरार।